तिचा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. तिचा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. चू चू करती चिमणी बाई, चू चू करती चिमणी. का करती, कशी करती, काय कमी हाय, सगळं सांगणार आहे. ही गायकवाड वंदना बरं काय. लक्ष देऊन ऐका. आवडलं तर एक लाईक करा. नवीन असाल ना सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला माझ्या. हो का. फक्त एन्जॉय द पार्टी म्हणजेच आनंद, स्वतःला आनंद राहा. कसा कसा हसरा चेहरा, त्यावर टीका न करता. म्हातारी आहे पण किती इंटरेस्टिंग बोलते या. आणि नाही बी कुठल्या गोष्टीचा म्हणजे कसं सांगावं तुम्हाला. आता समजा मी हाय म्हातारी, मला नाही शोभत. न शोभणाऱ्या गोष्टी का करायच्या. आनंदासाठी म्हणलं ना, आनंदासाठी, स्वतःला आनंदा. तुम्हाला आनंद घेता येतो का याचा विचार करा. तुम्हाला आनंद घेता येतो का. जर घेता येत असेल तर मला नाव ठेवू नका, मला नाव ठेवू नका. आता बोलूया नव्या नव्या पोपटाच्या भाषा. काय चू चू करती काळी चिमणी, चू चू करती काळी चिमणी. काय गहिला पडलया कमी, काय गहिला पडलया कमी. पोपट म्हणतोय मिरची खातोय मी. पोपट काय म्हणतोय पोपट. पोपट म्हणतोय मिरची खातोय मी. जराशी मला टमाट दे ना, जराशी मला टमाट दे ना. मी कुठं मागतोय तुला हे तुझा सफरचंद. सफरचंद नको मला, सफरचंद. ऐकून काढतो. पण बरोबर आहे हो, बरोबर आहे. हा म्हणजे पोपट ते ज्याला ज्याला कळायलं या, ज्याला समजायलं या, त्याने कमेंट मध्ये सांगायचं बरं का. थोडं म्हणजे कसं रिस्पॉन्स आल्यासारखं वाटतं. आणि पुन्हा तर जास्तच मज्जा येते या. कळलं का की बाबा आपण समोरच्याला समजतात. हा म्हणजे मी मी म्हणजे मी नाही समजू द्यावं. माझं बोलणं माझं बोलणं माझं बोलणं बोलणं माझं तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतं या. मी बोलते पण ते फक्त कुठंतरी तुम्हाला चांगलं वाटावा. टेन्शन फ्री कशाला म्हणते ता, टेन्शन फ्री. रात्री जे ते गेम, कुठला न कुठला गेम खेळायचा असतो, त्याच्यातच जास्त मज्जा. खरंच येते का. लई येते, लई येते लई.
जरा आमचं बोलणं ऐकून पण मज्जा घेऊन बघा, म्हणजे कळन तुम्हाला. कळलं का की त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतो, घ्यायला आला पाहिजे बरं का. हां, घ्यायला आला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा आनंद. फक्त न फक्त आपण कोणाला गृहीत नाही धरायचं, आपण कोणाकडून अपेक्षा नाही ठेवायच्या, आपण कोणाला त्रास नाही द्यायचा, आपल्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजेत, आपल्यामुळे कोणाच्या अंतकरणाला असा तडकून तडा गेला नाही पाहिजे. कळलं का? काय हरकत आहे मग एन्जॉय करायला. हा तर बघा, अजून एक राहिलं की महत्वाचं. आता समजा मी एवढी प्रेमळ बाई, मनाने मोकळी, आणि कोणीतरी समोरून तुमच्यापैकी माझ्या जवळ आला एक चांगल्या हेतूनी, बरं का, चुकीच्या हेतूनी येणाराला मी जवळच उभा करीत नाही. हा लक्षात ठेवा. पण जर ते चुकीचा व्यक्ती असेल तर, आणि त्याचा हेतू त्याने नाही दाखवला तर, खरा खोटा खोटा चांगला हेतू दाखवणाऱ्याला कसं बरं आपण नाकारायचं, हा विषय आहे का नाही. खरा खोटा खोटा का होईना, पण हेतू चांगला दाखवणाऱ्याला कसं नाकारायचं. ये बाबा, ये बाई, काय आहे तुझं सांग. तुला काय अपेक्षा आहेत काय ते बोल. तर मग समोरून ती किंवा ते माझं कौतुक करतो. आता कौतुक केल्यास समजा आपल्याला कुठला अनुभवच नाही, आणि जरी असला तरी बी आपण आपलं कौतुक ऐकून कुठं ना कुठं तरी इम्प्रेस होता का नाही. इम्प्रेस. हा, तर जास्त इम्प्रेस होत जाऊ नका. कळलं का? घातक असतंय. तर ते कसं, मी तुम्हाला सांगते, सगळं सांगते, तुम्ही लक्ष देऊन ऐका, फक्त लक्ष देऊन ऐका. हा, आता घातक कसं, तर मी चांगली तू चांगली ते चांगला, मी चांगली तू चांगली ते चांगला. म्हणजे मी आणि माझ्या समोर कुणी बी असू द्या, चांगलं चांगलं चाललंय, एकदम परफेक्ट, जागच्या जाग्यावर जिथल्या तिथं, झोपेतून उठलं गुड मॉर्निंग, झोपायचं झालं गुड नाईट. ते बी कवा उजडायच्या टायमाला, म्हणजे सकाळ पहाट काय म्हणायचं, गुड नाईट. आता आणि लगेच उजडतंय की राव, लगेच गुड मॉर्निंगचा मेसेज. आपण झोपेतून उठलेला असू की नसू, पण जेव्हा काय आपण झोपेतून उठतो तवा अगोदर हातात फोन, कोणी गुड मॉर्निंग केलंय. तर दुसऱ्याचं सोडा, बघणं होईन नाही तर नाही होईन, पण ज्यांचं बघायचंय का अगोदर तिथं टच करायचं, लगेच स्माईल चेहऱ्यावर, की लगेच रिप्लाय, की झालं चुटू चार दोन गोष्टी पटापट. हगायला जायचं असतं,
ठीक आहे. थांब की थोडं, थांबा की थोडं, थांब की थोडं, थांबा की थोडं. आता इकडं हे प्रेशर आलेलं बी थांबनाया आणि तिकडं टुचू 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 करायला बी ते थोड्या वेळासाठी का होईना पण थांबवून धरू वाटणाया. चालूच चालूच चालूच. त्याच्यामध्ये मग चला घेऊन फोनच आता बाथरूम मध्ये. बाथरूम मध्ये फोन घेऊन चला गेला. मग अचानक जर समजा ते चॅटिंग चॅटिंग करता करता कॅमेराच ओपन झाला तर कॅमेराच ओपन झाला तर मग लयच भारी. मग तर सकाळी सकाळी काळ्या चिमणीचं दर्शन घ्यायचं किंवा मग ते चुट्टू 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 करताय का पोपट चॅटिंग. व माय चॅटिंग म्हणलं या, दुसरं काही नाही. चुट्टू चुट्टू करताय ना पोपट चॅटिंग म्हणजे चॅटिंग चालू असते म्हणून म्हणाले चॅटिंग. हा नाही तर तसं बी पोपटाला एक चोच असती या आणि ती चोच कशी लाल 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 जरद असती या आणि ती लाल लाल जरद पोपटाची चोच जर दिसली तर हगणच बंद झालं पाहिजे या. हा आता हे काही बी बोल नाही बरं का. मला एक गुड न्यूज आलेली आहे, गुड न्यूज आलेली आहे, गुड न्यूज आलेली आहे. कळलं का. तर हागणं तर बंदच होतं या पण ना तिथून पुढचा प्रवास ध्यानात होणं जात नाही, ध्यानात होणं जात नाही. ह्या मेंदूत फिट्ट ते पुन्हा पुन्हा जरी बघायला नाही भेटलं तरी बी अचानक पोपटाची चोच डोळ्यासमोर आल्यावर व आल्यावर जराशी कुठंतरी ते सगळंच स्थिर होतं, स्थिर. हा मग मायला किती जवळ येते तर बाबा ते पोपट आणि काळी चिमणी. पोपट आणि काळी चिमणी म्हणलंय, दुसरं काहीच म्हणलं नाही बरं का. ह्या चॅनलवाल्याला जरा जास्तच ते डोकं चालवतंय ना स्ट्राईक मारायला. मारा आता कसा मारतोस ती वाटच बघायलाच तुम्हाला माहिती आहे. मी कधी असा मुद्दा घेऊन येते आणि कधी तू स्ट्राईक मारतोस माझ्या व्हिडिओवर. नको वागा तसं करू रे, गरीब आहे वंदना. हा कशी तरी काहीतरी एक काही ना काहीतरी करायला बघायली आहे. हा त्यामध्ये जराशी मिळू दे, सफलता मिळू दे, काही तुझं जाणार नाही. ह्या डोक्याचा म्हणलंय बरं का. आणि तुला सांगायले दुसऱ्या कुठालाच म्हणलं नाही. ह्या डोक्याचा सुद्धा हे केस केस म्हणतात आमच्यामध्ये. मराठी मध्ये काय म्हणतात केस. हा लय म्हणून दाखवलं असतं भारी परफेक्ट तुला पण नग तसं म्हणायचं. मला होईल तेवढं तुला चान्सच नाही द्यायचा माझ्या ह्या चॅनलवर काहीतरी गडबड करायला. पण मी माणूस लय खरा हया, इमानदार हया आणि कधीच स्वतःच्या चांगल्यासाठी कुणाचा फायदा घेतलेला नाही. कळलं का. फायदा जवा तवा चांगलं करून घेण्यासाठी लोकांना
ह्या गायकवाड वंदनाचा घेतलेला आहे. हां, म्हणजे ते काय म्हणते तर बाबा, थोडंसं कुठंतरी त्याच्यामध्ये मायबापाचं ते जे असतंय ना लेकरामध्ये, ते विसरता येणार आणि ते काढून फेकता येणार. अजून बी सगळ्या गोष्टीची कल्पना आहे, सगळ्या गोष्टीचा अनुभव आलाय बरं का ह्या 4-2 वर्षामध्ये. सोशल मीडियावर आहे तसं, पण तरी सुद्धा चाल जात नाही. कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडंच. हां, तर कुण्या गोष्टीचा फायदा? माणुसकीचा, इमानदारीचा, आपलेपणाचा, आपुलकीचा, आपल्या स्वच्छ मनाचा. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी महागात पडतात आणि कुठंतरी पडलेल्या आहेत. पण कसं असतं माहिती आहे का, महागात पाडणारे लोक ते आपल्या ह्या सगळ्या गोष्टी पुढं, जे मी म्हणलंय ना, खरेपणा, इमानदारी, माणुसकी, आपुलकी, आपलेपणा, स्वच्छ निर्मळ प्रेमळ आपलं हे हृदय मन, ह्या डोक्यात काही सुद्धा कोणाबद्दल कुठली शंका कसलीच नाही नसताना हे हत्यार आहेत बरं का आपले. हां, सगळे जी म्हणलंय का मी, हे आपले हत्यार आहेत. आणि ह्या एवढ्या हत्यारापुढं त्याच आपल्याला कुठं ना कुठं तरी हत्यारामुळं त्या असं, म्हणजे कसं, समजा आपलं महत्व कमी करीत येतात. ही बाई मेळ लागू देत नाही, किंवा जर समजा आपल्याला कुणाची किव दया आली, चमायला किव केली तर ते डायरेक्ट गळाच धरायला बघत येतं. हां, आणि डायरेक्ट आवळायलाच तयार. पण गळ्यापर्यंत येण्यासाठी काय करावं लागतंय माहिती आहे का? ते आपल्याकडे हत्यार असतात का, त्या हत्यारापैकी थोडे लय का होईना पण त्या गळ्यापर्यंत येणाऱ्यापाशी असायला पाहिजे. तर म्हणजेच आपलेपणा तरी निदान कमीत कमी आपलेपणाने थोडं माणूस जवळ येतय, करतय. शेवटी माणूस माणसापाशीच जातय. पण डायरेक्ट गळ्यापर्यंत यायचं म्हणल्यावर गचुंडी पकडण्यासाठी माणूस सतर्क राहतय ना. मग कुणी असलं तरी बी, हे आपल्या गचुंडीला पकडायला यायले, गचुंडीला पकडून दाबलं तर आपण कुठं खलासच होणार आहेत. इशेच खलास. मग एवढं तर कुणाला कळतंय आता. हे बाबा, गेम जे आहे ते आपल्यावर असा पलटवार, आपण त्या गेमला करायचं आहे का नाही करायचं आहे त्याची कुठं ना कुठं तरी आपला चाहूल लागती बरं का. जे गेम आपल्याला समजतंय ना, लक्षात बसतंय की हे गेम आहे, तर मग सरळ सरळ आपण पलटवार करू शकतो बघा. पण लक्षात बसायला पाहिजे. आता हे सगळं झालंय. तर आता तुम्हाला मुद्द्याचं बोलते मी बरं का. हे
गेम, हे चिमणी, पोपट, ह्या अशा गोष्टी एक झोडपं आहे. अस्तित्व काहीच नाही, फक्त टाइमपास, मज्जा. आणि त्या मज्जा पुढं आपली मज्जा ही मी जे तुमच्या समोर मांडते, बोलते, हसू हसू एकदम एन्जॉय करायला बघते, तुम्हाला बी एन्जॉय करा म्हणते, हे काहीच नाही, काहीच नाही. ते टाइमपास जास्त आहे ना, खोटा खोटा तवरकचा, हा तवरकचा. पण झालंय कसं, तवरकच्या टाइमपासामध्ये ते कवा बी होतायच बरं का, ते कवा बी होणारच आहे. हा पण आपण किती बी सांगा, गळा फाडू फाडू नरड कोरड पडूस तर समजून घेणारे घेत नाहीत. आधी जेव्हा घडून जातंय का तेव्हा मग आपल्याकडे येते तर प्रश्न घेऊन. हा ते बी कसं येते तर माहिती आहे का, आपलं बोलणं ऐकून. आता आता मी समजा बोलते, व्हिडिओ काढते, टाकीते, कुठं ना कुठं तरी ते पटतही वाटतं. ज्याच्यासोबत काही माझ्या बोलण्यासारखं घडलं का ते पटतही वाटतं. आणि पुन्हा ते सांगत येतं, तुम्ही जे बोलताव ते राईट आहे, तुम्ही जे बोलताव ते राईट आहे. तुम्ही जे बोलताव ते अगदी खरं बोलताव. असा झाला, तसा झाला, हे झाला, ते झाला. मग आता काय हरकत आहे, मला विचारू शकते ना. आता मग शब्दाना शब्द वाढत आहे, शब्दाना शब्द वाढल्यावर मग हे बाथरूमापर्यंतच्या गोष्टी, आणि बाथरूमात गेल्यावर कॅमेरा अचानक जरी ओपन झाला नाही, मुदाम जरी बी केला तरी बी ते इसरत नाही माणूस. इथं म्हणलं ना, मेंदू मध्ये इथं असं फिट्ट होतंय का काय की, आणि ते मेंदूला असं वाश करून ठेवतंय, वाश. आणि मग कोणत्या गोष्टी काय बोलाव्या आणि कुठं बोलाव्या भानच राहत नाही. सगळंच बोलतेत काय जण, सगळंच असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं, इतकं होतं, तितकं होतं, ना आता काहीच नाही उरलं माझ्यापाशी. व आता काहीच नाही उरलं माझ्यापाशी. तर मग मी त्याच्यावर काय म्हणायचं सांगा ना. आ ते नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, तिचा नवीन पोपट हा लागला मिठू. अगं माय, ते त्याला जिथं खायला मिळतं ना तिथं जाऊन वफादारी थोडीशी दाखवत. हा त्याच्या भाषामध्ये असं असं रूपांतरित करतो की विचारूच नका. नवीन कुणी बी येऊ द्या, स्वागत लयच म्हणजे परफेक्ट. असं नवीन सोयऱ्याचं, नवीन कुणी बी कसला बी अतिथी देवा भाव येऊ द्या आपल्या घरात, तेच स्वागत करत या. पण खोट्या खोट्या असतंय सगळं. हा ज्या दिवशी त्याला ते पेरू पेरू भेट नाका त्या दिवशी ते डायरेक्ट कसा बोलून दाखवतो, मिरची का तो मिरची. हिनं मला मिरची चारली, मिरची. थोडीशी टमाट्याची फोड देत नाही, टमाट्याची फोड. मग मी इथं कशाला थांबू, चल मी तुझ्या घरी येतो. तर बघा मग ती काय म्हणती या, आदमी
खिलौना है, आदमी खिलौना है. मग आदमी खिलौना है म्हणलं की अजून पोपट जागी होत या आणि कुठंतरी पटवून देत या. काळे चिमणे, तुझं बरोबर आहे ग, तुझं बरोबर आहे. मला जिथं खायचं असतं या तिथंच मी थांबणार ना. आता मला तुझ्याकडून ती लाल मिरची नाही खायची. हा, आणि हिरवी पण नको मला आता तुझी. मिरची मिरची मला आंबा, पेरू, सफरचंद, चिक्कू. पण काळे चिमणे, तुझ्या संग जर मी बेईमानी केली तर पाप लागन ग मला. त्याच्यामुळं सोबत राहतो मी तुझ्या. आधाराला आधाराला आधाराला. हे माझा आधार तुला प्रेरित करत राहीन ग. आदमी खिलौना है. अशा अशा गोष्टी जाणून घ्यायला. कळलं का? तर हे सगळी खिचडी जी आहे ना, ही सगळी खिचडी ती पोपटासाठी नव्हती न काळ्या चिमणीसाठी नव्हती न ती त्या म्हणजे बाथरूम मध्ये जाऊन चॅटिंग करणाऱ्यासाठी होती. हे खरं आहे बरं का, हे नाकारता येणार नाही. हा, बाथरूम मध्ये जाऊन चॅटिंग करणाऱ्यासाठी नक्कीच होतं बरं का हे जे काय होतं ते. हा, मान्य आहे. खिचडीमध्ये बरंच काही मिक्स करावंच लागतंय व करावंच लागतंय. तवाच कुठंतरी टेस्ट लागतीय. अजून तुम्हाला सांगते, मलाईचं दहीच टाकलं नाही अजून खिचडीमध्ये. मलाईचं दही. मलाई मलाई मलाईचं दही माहित नाही होय. साय असती बघा, साय, दुधावरची साय, दुधावरची साय त्याला म्हणते तर मलाई. हा, ती असं दुधामध्ये तसंच ते दही लावायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. मग त्याचं ते दही बनतं या. ते पुन्हा मग त्या खिचडीवर टाकायचं आणि पुन्हा चाटू खायचं. हा, त्या खिचडीवर टाकून दही म्हणलंय, दही खिचडीवर टाकून दही चाटू खायचं. कळलं का? अशी गोष्ट आहे. पोट भरलं की थांबायचं जरा. उगाच आपलं भेटायलंय म्हणून किती बी चाटायचं का? हा, तर थांबून चाटू खा खिचडीवरचं दही. बस झाला आता. चला बाय. तुम्हाला आता हे लास्टाला सांगणार आहे. हे होतं जे लोक टाइमपास म्हणा की आपल्या स्वतःचा वेळ घालवण्यासाठी म्हणा, ते एकटे असते तर नव करमत नाही त्यांना, म्हणून कुठंतरी मन रमवायला बघते तर कुठंतरी काय
मन काय एका जागेवर रमत असतंय का? मन रमविण्याचं काय रे बाळा? फोन दे. थांब 1 मिनिट थांबायले मी आता. बरं मी काय म्हणते, आता इथंच थांबते. हे तुम्ही समजून घ्या बरं का. हां, हे चाळे माळे चावट चाळे. आता बस झालं, काम आलं, या फोन द्यायचं. बाय.